आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला दिलासा। 6व्या टप्प्यासाठी 6 राज्यात उद्या मतदान। अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार। प्रज्वलला परत येण्यासाठी देवेगौडांचा इशारा। संकेश्वर येथे वीज पडून 12 बकरी ठार। जांभोटी भागामध्ये मुसळधार पाऊस। शहापूर दगडफेक प्रकरणी 2 गुन्हे, 10 जणांना अटक। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी। झुंझवाड येथे विद्युत भारित तारेचा स्पर्शाने एकाचा जागीच मृत्यू। नवे शैक्षणिक वर्ष 31 मे पासून। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना मनुष्यबळाअभावी निवडणूक आयोगाला असे करणे शक्य नाही। त्यामुळे सद्यस्थितीत असे निर्देश देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थांनी या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती। या याचिकेवर आज न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। यावेळी न्यायालयाने सद्यस्थितीत असे निर्देश निवडणूक आयोगाला देता येणार नाही असे स्पष्ट केले। तसेच न्यायालयीन सुट्टीचा काळ संपल्यानंतर ही याचिका योग्य खंडपीठाकडे सूचीबद्ध केल्या जाईल असेही न्यायालयाने नमूद केले। 6व्या टप्प्यासाठी 6 राज्यात उद्या मतदान। लोकसभा निवडणुकीतील 6व्या टप्प्याचा प्रचार गुरुवारी समाप्त झाला। 6 राज्ये तसेच 2 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांवर उद्या शनिवारी मतदान होणार आहे। दिल्लीतील सर्व 7 जागा, हरियाणातील सर्व 10 जागा आणि उत्तर प्रदेशातील 14 जागांचा यामध्ये समावेश आहे। जम्मू काश्मीरमधील अनंतनाग राजौरी मतदारसंघातही मतदान होणार आहे। 6व्या टप्प्यात एकूण 889 उमेदवार रिंगणात आहेत। या टप्प्यातील काही महत्त्वाच्या जागांमध्ये नवी दिल्ली, ईशान्य दिल्ली, वायव्य दिल्ली व राष्ट्रीय राजधानीतील चांदणी चौक तसेच उत्तर प्रदेशातील सुलतानपूर आणि आझमगड यांचा समावेश आहे। अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे। 14 जून 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। नाट्य रसिकांमध्ये या सोहळ्याची चांगलीच उत्सुकता आहे। नाट्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रंगकर्मीचा नाट्य परिषदेच्या वतीने सत्कार केला जातो। त्यानिमित्ताने यंदा कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। शतक महोत्सवी नाट्य संमेलन नुकतेच पार पडले। या नाट्य संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अनेक कार्यक्रमांचे सादरीकरण यावेळी होणार आहे। प्रज्वलला परत येण्यासाठी देवेगौडांचा इशारा। अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणाऱ्या खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी तातडीने भारतातून परतून पोलिसांना शरण जावे। कायद्यासमोर सारे सारखे आहेत। आरोप सिद्ध झाल्यास त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे प्रतिपादन माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी गुरुवारी एका पत्राद्वारे केले।
प्रज्वल रेवण्णा याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सक्त ताकीद देऊन ते म्हणतात की त्याने आरोपांना सामोरे गेले पाहिजे, त्यासाठी कोठे असेल तेथून देशात परतले पाहिजे. मी हे आवाहन करीत नाही तर सक्त ताकीद देतो आहे असे ते म्हणाले. संकेश्वर येथे वीज पडून 12 बकरी ठार. संकेश्वर येथील नागनूर ब्रिज जवळच्या शेतामध्ये सायंकाळी वीज पडून 12 बकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की संकेश्वरातील मेंढपाळ शंकर करजगी, नागप्पा केरीमणी हे दोघे जण संकेश्वर नागनूर ब्रिज नजीकच्या शेती शिवारानजीक बकरी चारवत असताना गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाट मोठ्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शंकर करजगी व नागप्पा केरीमणी हे एका घराच्या आडोशाला थांबले होते. नेमके त्याच वेळी शेती शिवारात थांबलेल्या बकरींच्या कळपावर वीज कोसळून 12 बकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. बकरींच्या कळपात एकूण 200 बकरी होती. त्यापैकी 12 बकरी जागीच ठार झाल्याचे समजते. जांबोटी भागात मुसळधार पाऊस. खानापूर तालुक्यातील जांबोटी भागामध्ये काल गुरुवारी 23 मे रोजी मुसळधार पाऊस पडल्याने त्या ठिकाणी नदीला पाणी आले असून मलप्रभा नदी पात्रातून पाण्याचा प्रवाह वाहत आहे. खानापूर जांबोटी मार्गावरील शंकरपेठ या ठिकाणी नदी तुडुंब भरून वाहत आहे. आज शुक्रवारी सकाळी असोगा येथील मलप्रभा नदी पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह पोहोचला असून आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत खानापूर येथील मलप्रभा नदी पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी पाऊस अल्पशा प्रमाणात झाल्याने सर्वत्र नदी नाले कोरडे पडले होते, परंतु आता मलप्रभा नदी पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने शेतकरी व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असोगा येथील मलप्रभा नदी पात्रामध्ये पाणी येऊन पोहोचले असून मलप्रभा नदी पात्रात पाणी येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. शहापूर दगडफेक प्रकरणी 2 गुन्हे, 10 जणांना अटक. अळवन गल्ली शहापूर येथील हाणामारी व दगडफेकी प्रकरणी एकूण 2 गुन्हे नोंदवण्यात आले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी अन्य लोकांचा शोध घेतला जात आहे अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अळवन गल्ली येथे क्रिकेटच्या खेळादरम्यान लहान मुलांमधील भांडणाचे पर्यवसान हाणामारी आणि दगडफेकीच्या घटनेत झाली. परिणामी तणाव निर्माण झाला. सदर घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती हाताळली आणि परिस्थिती पूर्वपदावर आली. या संदर्भात एकूण 2 FIR नोंदवण्यात आले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. उपलब्ध CCTV फुटेजची आम्ही पडताळणी करत आहोत आणि प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांचीही ओळख पटवली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या रविवारी दिनांक 26 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर गोवावेस येथे बोलवण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये 1 जून रोजी हिंडलगा येथे होणाऱ्या हुतात्मा दिन कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात येणार आहे. तेव्हा या बैठकीला आजी माजी लोकप्रतिनिधी, समिती कार्यकर्ते आणि महिलांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव तालुका मय समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर व सचिव MG पाटील यांनी केले आहे. झुंझवाड येथे विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने एकाचा जागीच मृत्यू. खानापूर तालुक्यातील झुंझवाड येथे पत्र्याच्या शेडला विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने निवाऱ्याखाली थांबलेल्या एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पावलेल्या युवकाचे नाव मोहन नारायण पाटील, झुंझवाड KN असे आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की झुंझवाड येथे सुरेश पाटील यांच्या घरी नवीन बांधण्यात आलेल्या घराचा वास्तुशांती कार्यक्रम होता. गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास वास्तुशांती कार्यक्रम पार पडला. दरम्यान पाऊस सुरू झाल्याने त्या शेडखाली काही मंडळी उभी होती. वादळी पावसामुळे लोखंडी पत्र्याचे विद्युतभारित तारेला पत्र्याचे घर्षण झाल्याने त्या विद्युतभारित तारेचा प्रवाह पत्र्याला लागला. त्याच ठिकाणी थांबलेले दीपक नारायण पाटील यांचा थेट त्या पत्राला स्पर्श झाल्याने ते बाजूला पडले व तेथेच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी घर मालक सुरेश पाटील यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याची तक्रार दीपक पाटील यांच्या पत्नीने पोलिसात केली आहे. नवे शैक्षणिक वर्ष 31 मे पासून. शिक्षण खात्याने नव्या शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार नवे शैक्षणिक वर्ष 31 मे पासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये प्रारंभोत्सव साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने 2024-25 शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते.
त्यानुसार 29 मे पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार होती. मात्र लोकसभा निवडणूक आणि इतर कामामुळे शिक्षक व्यस्त असल्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाला 2 दिवस विलंबाने सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पत्रक जाहीर करून माहिती देण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रारंभोत्सव साजरा करण्याची सूचना करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचे वितरण केले जाणार असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. शाळा विद्यार्थ्यांसाठी 1 जून पासून बस पास वितरण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना बस पास मिळवण्यासाठी परिवहन मंडळाच्या कार्यालयासमोर आता रांगा लावाव्या लागणार नाही. सेवा सिंधूवर ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर गावातील ग्राम वन किंवा कर्नाटक वन केंद्रातून बस पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 1 जून पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ केला जाणार आहे. शुक्रवारपासून दिनांक 31 पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असल्याने 1 पासून बस पास वितरण प्रक्रियेला सुरुवात होईल. परिवहन मंडळाने यंदा स्मार्ट कार्डच्या धर्तीवर नवे VPC बस पास ऑनलाईनच देण्याचा निर्णय घेतला आहे. टोस्ट मास्टर्सच्या स्पर्धेत GITला विजेतेपद. KLS IMER टोस्ट मास्टर्स क्लबतर्फे बैठक नुकतीच पार पडली. यावेळी आयोजित विविध स्पर्धेत KLS गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. प्रमुख वक्ते म्हणून IIT धारवाडचे संचालक डॉक्टर व्यंकपय्या देसाई यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत SG कॉर्पोरेट्स प्रायोजक लिमिटेडचे CEO सुशील वैद्य, टी-टोस्ट कंपनीचे संस्थापक आणि संचालक अक्षय कुलकर्णी, पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर आसावरी संत आणि स्क्रॅच पॅडचे सहसंस्थापक सुदर्शन जाधव यांनी भाग घेतला. चर्चा नियंत्रक म्हणून डॉक्टर प्रकाश फडणीस उपस्थित होते. मराठी विद्यानिकेतनमध्ये गौतम बुद्ध जयंती साजरी. मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 23 मे रोजी गौतम बुद्ध जयंती व राजा राममोहन राय यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्यांच्या विचारांचा आढावा घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी इंद्रजित मोरे यांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षण संयोजिका नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर व इतर शिक्षक उपस्थित होते. यानंतर शिक्षकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमती मंजुषा पाटील, श्रीमती शबाना मुजावर व श्री BG पाटील यांनी गौतम बुद्धांचे कार्य याविषयी मांडणी केली. कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार नीला आपटे यांनी मानले. जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना. पावसाळा उंबरठ्यावर असून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेरणीसाठी बियाणांची मुबलक व्यवस्था करावी अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दुष्काळ व्यवस्थापन आणि पावसाळ्याच्या तयारीबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी पाटील बोलत होते. बियाणे वितरण केंद्रावर शेतकरी एकाच वेळी येत असतात, त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांना टोकन देऊन क्रमवार वितरण करावे अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या बैठकीवेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होमकेरी, महापालिका आयुक्त PN लोकेश आणि इतर अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी घेतली उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांची भेट. चिक्कोडी तालुक्यातील इंगळी व रायबाग तालुक्यातील दिगेवाडी गावाच्या दरम्यान वाहणाऱ्या कृष्णा नदीवर बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने त्वरित निधी देण्याची मागणी केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व राज्यसभेचे माजी सदस्य डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी राज्याचे जलसंपदा व राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे केली। त्यासाठी त्यांनी बंगळूरमध्ये भेट देऊन विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा केली। भाजपच्या तत्कालीन सरकारने या बंधाऱ्याच्या कामासाठी अनुदान मंजूर केले होते। मध्यंतरी निवडणूक होऊन राज्यात सत्ता बदल झाल्याने काम स्थगित झाले आहे, याची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली। रेल्वेतील खुनाच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत। चालुक्य एक्सप्रेसमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याचा खून प्रकरणामध्ये पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मागवण्यास सुरू केलं आहे। या रेल्वेमध्ये खानापूर ते गुंजी दरम्यान एकाचा खून झाल्याची घटना घडली। तपासासाठी रेल्वे पोलिसांकडून 4 पथकांची स्थापना केली असून 4 पैकी 3 पथके महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशात तळ ठोकून आहेत। यापूर्वी पोलिसांनी संशयिताचे छायाचित्र प्रसिद्धीस दिले आहे। आता सीसीटीव्हीची मदत पोलीस घेत आहेत। रेल्वे स्थानकातून सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात येत आहे। शहराच्या विविध भागात उद्या वीज नाही। 110 केव्ही सुवर्णसौध उपकेंद्र व 110 केव्ही नेहरूनगर उपकेंद्र मार्गावर देखभाल आणि किरकोळ दुरुस्तीच्या कारणास्तव सुवर्णसौध व इंडाल परिसरामध्ये शनिवारी दिनांक 25 रोजी वीज खंडित होणार आहे। अलारवाड, सुवर्णसौध, बसवेश्वर चौक, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवन गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, जुने बेळगाव तसेच इंडाल, वैभवनगर, शिवबसवनगर, शिवाजीनगर भागामध्ये वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळवले आहे। येळ्ळूर लाठी हल्ला दावा लांबणीवर। येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलकाबाबतचा दावा बुधवारी लांबणीवर पडला। या प्रकरणात साक्षीदार गैरहजर राहिल्यामुळे वॉरंट जारी केले आहे। येळ्ळूर येथील वेशीतील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक 2014 मध्ये कर्नाटक प्रशासनाने पोलीस संरक्षणात हटवले। या विरोधात वेगवेगळे 5 गुन्हे पोलिसांकडून दाखल केले असून त्यापैकी एका दाव्यामध्ये सुनावणी बुधवारी होती, मात्र अनिवार्य कारणाने सुनावणी लांबणीवर पडली आहे। 4 साक्षीदार गैरहजर राहिल्यामुळे वॉरंट जारी केले आहे। मये समितीतर्फे ॲडव्होकेट श्याम सुंदर पत्तार, ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट हेमराज बेंचनावर काम पाहत आहेत। करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी.एन. पाटील यांचे दिनांक 23 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गांधी घराण्याचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती। दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पाटील ओळखले जात होते। सौ जयश्री अविनाश जाधव यांचे निधन। भाग्यनगर पहिला क्रॉस येथील रहिवासी सौ जयश्री अविनाश जाधव यांचे गुरुवारी रात्री 1 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले। त्या 62 वर्षांच्या होत्या। त्यांच्या पश्चात पती, आई, 2 मुले, 2 सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। सौ जयश्री या उद्यमबाग येथील कलाश्री इंडस्ट्रीचे संचालक अविनाश जाधव यांच्या पत्नी होत। तसेच मराठा बँकेचे संचालक विनोद सदाशिवराव हंगीरकर व जिजामाता महिला बँकेच्या संचालिका सौ भारती किल्लेकर यांच्या ज्येष्ठ भगिनी होत। शांता महादेव गोरल यांचे निधन। सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील रहिवासी शांता महादेव गोरल यांचे दिनांक 23 रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे। माजी पंच सिद्धाप्पा राजाई यांचे निधन। केदनूर येथील राजाई गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक व माजी पंच सिद्धाप्पा इराप्पा राजाई यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले। ते 83 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात 3 मुले, 3 मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे। फुटबॉल स्पर्धेत जीआयटी कॉलेज विजेता। उद्यमबाग येथील जीआयटी कॉलेजच्या मैदानावर फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स व केएलएस जीआयटी स्पोर्ट्स क्लब आयोजित कर्नाटक लॉ सोसायटी संचलित गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेळगाव आयोजित व्हीटीयू बेळगाव विभागीय फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या जीआयटी कॉलेजने विजेतेपद पटकावले। पहिल्या उपांत्य सामन्यात जीआयटी कॉलेजने व्हीटीयू कॉलेज बेळगाव संघाचा 2-0 असा पराभव केला। विजयी संघाच्या सुदर्शन चौगुले व साहिल काकतीकर यांनी प्रत्येकी 1 गोल केले। दुसऱ्या उपांत्य सामन्यात अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बेळगाव कॉलेजने केएलए हुबळी कॉलेजचा 1-0 असा पराभव करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला। अंतिम सामन्यात जीआयटी कॉलेजने अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजचा 2-0 असा पराभव करत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले।
विजयी संघाच्या निखिल बसू यांनी प्रत्येकी एक गोल केले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सतीश देशपांडे, विकासजी, विख्यात कट्टी, आकाश मंडोळकर, ओजस रेवणकर या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरवण्यात आले. विजेत्या गोलरक्षक पलाश, यश येळुरकर, विजय, साहिल, आदिल, अमन, श्रीजित, सुदर्शन, सौरभ, निखिल, बसवराज या खेळाडूंचा संघात समावेश होता. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय रेडेकर, अखिलेश अष्टेकर, सुदर्शन यांनी काम पाहिले. आत्मसन्मानासाठी खेळलो आणि जिंकत गेलो. कोहली. IPL एलिमिनेटरमध्ये बुधवारी राजस्थानकडून पराभूत झालेल्या बंगळुरूचा सर्वात यशस्वी फलंदाज विराट कोहली याने सतत सामने गमावल्यामुळे संघात निराशा पसरली होती असे सांगून आत्मसन्मानासाठी खेळणे सुरू करताच प्ले ऑफ पर्यंत जिंकत गेलो असा खुलासा केला. विराट म्हणाला, आम्ही सर्वांनी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. स्वतःच्या सन्मानासाठी खेळू लागल्यामुळे आत्मविश्वास देखील परत आला. खेळात आणि व्यक्तिमत्वात काही बदल केल्यामुळे प्ले ऑफचा मार्ग सोपा झाला हे वास्तव आहे. संघातील प्रत्येकाने यासाठी मेहनत घेतली हे विशेष. आम्हाला आमच्या खेळावर गर्व वाटतो. जसे खेळू इच्छित होतो तसा खेळ झाल्याचे समाधान देखील आहे. बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिस म्हणाला, शानदार पुनरागमनानंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ, पत्नी नताशासोबत दुरावा. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या आयुष्यात बऱ्याच वाईट घडामोडी घडताना दिसत आहेत. IPL 2024 मध्ये मुंबईचे नेतृत्व त्याच्या खांद्यावर सोपवले गेले, परंतु त्याच्या वाट्याला अपयश आले. पत्नी नताशा स्टॅकोव्हिच हिच्यासोबत त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 2024 हे वर्ष हार्दिक पांड्यासाठी व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात संघर्ष घेऊन आलेले दिसते. त्याला कर्णधार बनवल्याने संघातच वाद सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या. त्यात चुलत भावाने हार्दिक पांड्याला आर्थिक गंडा घातला. आता पत्नी नताशा स्टॅकोव्हिच पासून विभक्त होण्याच्या अफवा पसरल्या आहेत. हार्दिक व नताशा यांनी 2020 मध्ये लग्न केले आणि त्या वर्षाच्या उत्तरार्धात त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा झाला. 2023 मध्ये एका भव्य समारंभात त्यांनी मोठ्या थाटामध्ये पुन्हा लग्न केले. मात्र त्यांच्या सोशल मीडियावरील घडामोडींमुळे भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर पूर्वी एकमेकांवर भरभरून प्रेम व्यक्त करणाऱ्या या दोघांनी एकमेकांबद्दल पोस्ट करणे बंद केले आहे. शिवाय नताशाने तिच्या इंस्टाग्राम बायोमधून पांड्या आडनाव काढून टाकले आहे. हार्दिक सोबतचे बहुतेक फोटो तिच्या अकाउंटवरून हटवले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या हार्दिक पांड्याने 4 मार्च रोजी पत्नी नताशा स्टॅकोव्हिचला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. नताशाच्या इंस्टाग्रामवर नताशा स्टॅकोव्हिच पांडे असे नाव होते, पण आता तिने त्याचे नाव काढून टाकले आहे. कृणाल आणि पंखुरी अजूनही तिच्या पोस्टवर कमेंट करतात, पण त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी वाजले आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. या केवळ सोशल मीडियावरील चर्चा आहेत. आक्रमक सेलिब्रेशन करून ट्रॉफी जिंकता येत नाही. बंगळुरूने IPLच्या शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नईचा पराभव करून प्ले ऑफमध्ये धडक दिली होती. त्यावेळी त्यांनी असे काही सेलिब्रेशन केले जणू IPL ट्रॉफी जिंकली. सामन्यानंतर बंगळुरूचे चाहते चेन्नईच्या चाहत्यांना चिडवतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. चाहत्यांशिवाय माजी खेळाडू अंबाती रायडूने हा पराभव खूपच मनावर घेतला आहे. बुधवारी बंगळुरू संघ राजस्थानकडून पराभूत होताच अंबाती रायडूही मागे नव्हता. तो म्हणाला, आक्रमक सेलिब्रेशन करून ट्रॉफी जिंकता येत नाही. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत बंगळुरूला चिडवले. त्यात अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे दिसत आहेत. हे सर्व खेळाडू संघाच्या बसमध्ये 5 IPL ट्रॉफी मिळाल्याचा आनंद साजरा करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत चेन्नई सारख्या संघाला सहज लेखू नये, 5 IPL ट्रॉफी जिंकलेला हा संघ आहे या शब्दात ठणकावले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.